मम्मा गणपती बाप्पा मोरया, मम्मा मूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मम्मा काय ग, काय झालं? कोणाला एवढे फोन करतेस? मम्माला करते ती दिसलीच नाहीये सकाळपासून. अगं इथेच कुठेतरी गेली असेल, सामान वगैरे आणायला गेली असेल ती. कोणालाच न सांगता. हल्ली तुझ्या आईचं डोकं ताळ्यावर आहे का? नाही ना, मग येईल ती, काळजी करू नकोस. जा. मम्मा का केलंस तू असं? काय 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 गरज काय होती? हं? तू असं करशील असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मला स्वानंदी. एक मिनिट आई, काय काय झालंय? काय काय केलंय मी? तू बॅग वगैरे घेऊन आली आहेस घरी? ठीक आहे ना सगळं? काही ठीक नाहीये. तुझं ऐकून अभिरानं मला माझ्याच घरातून बाहेर काढलं. बेघर झालं मी. पुढे जाऊ काय करू? आता मला तुझ्याच सासरी यावं लागणार ना, पर्याय नाही माझ्याकडे दुसरा. आई ऐक, आपण बोलूया शांतपणे. नाही मला सगळं माहितीये, मला सगळं माहितीये स्वानंदी, सगळं माहितीये मला. अधिरा तुझ्याकडे सगळी आग ओकायला आली होती ना, तिनेच तुला सांगितलंय ना मला वेगळं राहायचंय, मला त्या घरात राहायचं नाहीये. आणि तू तुला समजावायचं ना, तर तू तिला पाठीमध्ये दिलाय रे. का केलंस असं? उत्तर हवंय मला. मम्मा ही तर सगळाच दोष स्वानंदीला देतेय. याचा अर्थ आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय. आता ही काही शांत बसणार नाही. ही बाई अख्खं घर डोक्यावर घेणार. आगे आगे देख होता है क्या. गप्पा काय आहेस तू? उत्तर दे. इतकी वर्ष मी राबराब लाभले ना आपल्या घरासाठी. मी तुम्हाला सगळ्यांना प्रेमानं बांधून ठेवलं ना, त्याचं हे बळ दिलं काल परवा आलेल्या मुलीनं. तिच्यामुळे मला माझंच घर सोडायला लागलं.